सर, मोगलांकडे अत्यंत धूर्त आणि कपटी अशी माणसं होती. त्यामध्ये आपली गद्दार सुद्धा त्यांना जाऊन भेटायची. तरी सुद्धा त्यांचा कायम पराभवच का व्हायचा? प्रशांतजी, अत्यंत उत्तम प्रश्नांची विचारणा झाली. हिंदवी स्वरायाचा विजय का व्हायचा? त्याचं मूळ कारण आहे सदा संगती सज्जनाची धराही, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. असे समर्थ रामदास स्वामी म्हणतात. राजे, मराठ्यांना एकत्र करून आपल्या स्वधर्माची स्थापना करून महाराष्ट्र धर्म वाढवावा हे समर्थांच्या लिखाणातून स्पष्ट होते. याचे मूळ कारण छत्रपती शिवाजी राजे हे शुद्ध सत्वगुणी, शुद्ध रजोगुणी आणि शुद्ध तमोगुणी होते. रजोगुणाचा वापर कसा करावा, तमोगुणाला कुठे वापरावा आणि सत्वगुणाचा कसा अंगीकार करावा हे छत्रपतींना उत्तमरित्या ज्ञात होते. म्हणून आज आपण छत्रपतींच्या जीवावर निर्भयपणे या विश्वात जगतो आहे. समर्थ रामदास स्वामींनी एका शब्दात छत्रपतींचा अधिकार मांडला आहे, तो म्हणजे निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधार. जे छत्रपती बहुतांचे आधारस्तंभ झाले त्यांना समर्थांचा आधार घेण्याची काहीच गरज नव्हती. अहो, श्री समर्थांना महाराजांकडून प्रेरणा मिळाली किंवा महाराजांना श्री समर्थांकडून प्रेरणा मिळाली, ही दोन्ही विधाने अवास्तव्य आणि निरर्थक आहेत. अहो, समर्थ काय आणि शिवाजी महाराज काय, दोन्ही विभूती स्वयंसिद्ध आणि सामर्थ्यवंत होते. समर्थ योद्धा संन्यासी होते आणि छत्रपती शिवाजी महाराज हे संन्यस्त योद्धा होते. थोडे ऐकायला जड जाईल, परंतु तेच त्रिकाळ सत्य आहे आणि निरंतर राहील. श्री जय राम, जय जय राम, श्री राम. अर्थ तिथ